हे गाईस, स्वागत आहे तुमच्या माझ्या ब्लॉगमध्ये. तर आत्ता पूजा विजा सगळी करून झालेलं आहे नेहमीसारखं. आणि टी व्ही लावलेली आहे, हे बघा. टी व्ही लावली, नेट गेला आहे. टी व्ही लावली, जस्ट टी व्ही लावलेली, नेट गेला. का बघ, का विचार करत होतो काय करायचं, आणि का कॉन्टेंट तर पाहिजेच आहे. तर इथे जाऊन बघितलं मी, तर मला ते हे दिसलं, नारळ, सोललेला नारळ. तर मी कोकोनट शेक बनवायचं बघतोय. तर कोकोनट शेकसाठी जास्त इन्ग्रेडियंट्स नाही आहेत, कारण का फक्त बघा, काजू आहेत, काजू आणि कोकोनट. आता बघू, बनवू तरी पण प्रॉपर नाही बनणार. म्हणजे प्रॉपरसाठी काजू बदाम सगळं लागेल. आपण एवढ्याशा इन्ग्रेडियंट्समध्ये बघू कसं होतं आहे ते. तर चला डायरेक्ट आपण बनवायला स्टार्ट करूया. तर मेन ज्या गोष्टी आहेत त्या आपण घेतलेल्या, ते बघा, दूध, बघा, नारळ सोलले, ते सोलले पण नाही गेले आणि ते बघा, आणि काजू. तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही अजून काय काय टाकू शकता त्यात ड्रायफ्रूट्समध्ये प्रकार. मी काजू टाकतो, कारण का बदाम नाही आहेत. बदाम असलं तर बदाम टाकले असते, मला बाकी नाही आवडत काय असं जास्त टाकायला. तर आपण आता सुरू करूया ह्या इन्ग्रेडियंट्समध्येच. तर चला, ओरिओ शेक बोलते मी पण. ओरिओ शेक नाही तर कोकोनट शेक बनवायला स्टार्ट करूया. चला. तर बघा, आपले काजू सोलून झालेले आहेत. तर तुम्हाला जर तुम्ही बनवणार असाल तर तुम्हाला मिक्सरमध्ये ना पहिले हे दोन नुसतं टाकायला ना, पाणी पण टाकायचं नाही त्यात, नुसतं टाका पहिलं. आणि वाटाप कसं करतो आपण तसं करून घ्या. त्याच्यानंतरला परत दूध टाकून मग मिक्सरला लावा. तुम्हाला दाखवतो, फुल व्हिडिओ बघा रेसिपीचा हा, मग तुम्हाला कळेल. नाहीतर तुम्ही डायरेक्ट केलं तर हे जे असतं ना खोबऱ्याचं, ते आतमध्ये तसंच राहणार म्हणून. तर चला, तुम्हाला मी दाखवतो कसं करायचं. तो फुल व्हिडिओ दाखवतो. फुल व्हिडिओमध्ये राहा, लास्टपर्यंत राहा, मग तुम्हाला कळेल. तर चला. हे बघा, पहिलं असं नुसतं टाका. नुसतं टाकल्यानंतरला ना, हे बघा, हे झाकण आहे ना, ते लावून घ्या. झाकण नाही लावलं ना तर लपडी होणार. आता मिक्सर चालू करा. बघा, असं दिसतंय. आता आपण नुसतं केलं आहे ना, म्हणून असं दिसतंय सगळं खोबरं आहे बघा. अजून त्याला वाटणार, अजून मिक्सरमध्ये लावणार. अजून लावल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो कसं होतं ते. चला. हे बघा, आत्ता टाकायचं दूध आहे बघा. तर दूध टाकायचं, दूध काढूया. बघा, दूध ठेवलंय तसंच, खराब होईल म्हणून. तर दूध टाकूया आपण आता. लपडी झालेली आहेत, आपण हे उघडूनच टाकू, नाहीतर हे बघा. टाकलं दूध. साखर टाकायची, मेन 1 चम्मच टाकायची. 1 चम्मच टाकलं तरच चव येणार याला. नारळ गोड आहे म्हणून 1 चम्मच टाकायचं. नारळ जर गोड नसता तर टाकायला लागलं असतं 2 चम्मच. 1च चम्मच टाकायची. थांबा, मला दाखवतो, मग तुम्ही बघाल. हे बघा, ही 1 चम्मच साखर टाकायची. मग दाखवतो मी. हे बघा,
चम्मच टाकली की आता लावायचं मिक्सरला. जोपर्यंत पाणी पाणी दिसत नाही तोपर्यंत, बघा असे घट नाही, पाणी पाणी दिसलं पाहिजे. आता तोपर्यंत लागेल मिक्सर दाखवलं मला, पूर्ण व्हिडिओ बघा कळेल. आपण लावलं आहे आणि हे बुचन लावलं, नाही तर सगळं तोंडावर उडायचं, पडलं खाली यायला. पूर्ण बुचन लावू आणि मग बघूया झालाय का पहिल्या ह्याच्यातनंच. दिसतंय का झालेलं नाही, थोडंसं. झालेलं दिसतंय, आपण काढून बघूया झालं आहे की नाही ते. चला बघू आपण काढून. हो गिरिंगिट. तर हे बघा आपलं कोकोनट शेक. तुम्हाला मी ग्लासात वतून दाखवतो, मग तुम्हाला कळेल. चला हे बघा, हे आहे. आणि आता तुम्हाला दाखवतो वतताना. फुल असं झालेलं आहे बघा, मी मला दाखवतो चम्मचने पण. हे बघा पाणी पाणी झालेलं आहे. लास्ट आपण टाकू काजू. तर ही रेसिपी झालेली आहे इथेच. साखर तुम्हाला एकच चमचा टाकायचा. तुम्ही ओला नारळ घेत असाल तर ओला नारळ, मी ओला नारळ घेतलेला म्हणून एकच चमचा टाकलेला, कारण का गोड असेल म्हणून. तो गोड झालेला आहे बघा. एकच चमचा साखर टाकायचं. तुम्हाला ड्रायफ्रूट्स टाकायचे ते तुम्ही टाकू शकता, पण जास्त ड्रायफ्रूट टाकलं तर तेवढा असा कोकोनट पण पाहिजे. नारळ तुम्ही घेणार तो, नाहीतर कोकोनट कमी लागणार तुम्हाला, ज्यूस त्याची चव कमी लागणार आणि ड्रायफ्रूटची जास्त लागणार. तर चला, ही बघा. तर आजची जरी तुम्हाला रेसिपी आवडली असेल कोकोनट शेकची, तर लाईक करा, कमेंट करा आणि अजूनही चॅनलला कोणी नवीन असेल त्याने सबस्क्राईब करा. भेटूया पण अशाच नवीन नवीन व्हिडिओ आणि ब्लॉगमध्ये. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. बाय.